नमस्कार. आज आपण कांद्याच्या पातीपासून जेवताना तोंड लावणीचा एक डिश बनवणार आहोत. त्यासाठी मी कांद्याची पात कवळी कवळी असते बघा तशी घेतलेली आहे आणि ती मिठाच्या पाण्यात घालून स्वच्छ धुवून मग त्याला चांगली थोडंसं पाणी नितळू दिलेलं आहे. थोडंसं, जास्त नाही, त्याचा ओलावा कायम ठेवायचा आहे. आता आपण कांद्याच्या पातीत भरपूर मीठ, एक मूठभर मीठ आणि हळद 3 ते 4 चमचे घालायचं आणि ही हळद आणि मीठ ह्या कांद्याच्या पातीला चांगली चोळून अशी लावून घ्यायची. हे बघू शकता, खाली पाणी पण आहे. पाणी असणं गरजेचं आहे, त्याशिवाय ह्या पातीला हळद आणि मीठ लागणारच नाही. तर आता ही कांद्याची पात आपण 3 ते 4 दिवस चांगली सुकवून घ्यायची. कुरकुरीत हातानं मोडलं की खुसखुशीत व्हायला पाहिजे इतपत ते वाळवायचं. तुम्ही हे वर्षभर स्टोअर करू शकता आणि ह्या पातीला अतिशय उत्तम चव येते. आपण जसं लोणचं घेऊन खातो किंवा कोशिंबीर करतो त्याच्याहून उत्तम ह्याची चव असते. ही आता वाळलेली पात मी आता एका लोखंडी कढईत थोडंसं तेल घेतो आहे. अगदी थोडं तेल लागते का, ह्यासाठी जास्त तेल लागत नाही. आणि ही कांद्याची पात आपण ह्यात शालो फ्राय करणार आहोत. पण हे करत असताना पात नाजूक असल्यामुळं ती करपायची शक्यता असते, त्यामुळे तुमचा हात एकसारखा हलतच राहायला पाहिजे. आणि गॅसची फ्लेम तुम्हाला एकदम बारीक म्हणजे स्लो करायची आहे. ही कांद्याची पात आपली चवीला अतिशय उत्तम असते आणि तुम्ही हे वर्षभर स्टोअर करू शकता हवाबंद डब्यात. मध्ये मध्ये ऊन लावत राहायचं, आपण जसं कुरड्या पापड्या करतो तसं. आणि ही तळलेली पात तुम्ही 4 दिवस खाऊ शकता. तिला पण तुम्ही हवाबंद डब्यातच ठेवायला पाहिजे, कारण थोडंसं जरी असं हिवाळी वातावरण समजा असं असलं किंवा पाऊस पडत असला तर हे मऊ पडण्याची शक्यता असते. म्हणून तुम्ही हे तळून थंड झाल्या एक प्लॅस्टिकची पिशवीपेक्षा हवाबंद डब्यात ठेवलेलं कधी बी उत्तम. आता ह्या कातीचा बघा कलर कसा बदलत चालला आहे, ब्राउनिश गोल्डन. बस आता आपण काय करायचं, ही काढून ठेवायची, कारण ह्या कढईची जी गरमी असते त्यानं पण ही पात करपायची शक्यता असते नाजूक असल्यामुळं. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आठवणीनं आणि लाईक करा. धन्यवाद. कलर किती अप्रतिम आला आहे पहा.